चला सकाळ झाली आणि कसं आर्थिक अडचणीमुळे आता आपण गाड्या बिया चालू केल्या त्या मस्तपैकी 70 रुपये गाडी चकचकीत करून दिली मालकासनी. म्हणलं आपण कामावर निघाल गाडी आपली गुच्चू गुच्चू करते. म्हणलं जरा आसक्त झाली असेल. ज्यूस पाजून झाला तरी मी डबल गुच्चू गुच्चू करते. म्हणलं तर हिला धावायला लागते. शेव म्हणला अभ्यास टिक करके येत आहे. म्हणलं तो आमचं शॉट आमच्या अमर. तिथनं आला ऑफिसला आपला अर्जुन चहा घेऊन आला. इथं बसलेली मीटिंग सगळी होती सिरियस. म्हणलं आईला कॉन्टेंट गावला व्हिडिओ करावा. गुळीगत मीटिंग झाली. आम्ही निघालो साईड. भैया म्हणला चल आपल्याला जायचं साईडवर कारखान्यावर. या आईला म्हणलं कुठल्या कारखान्यावर घाट मातावर आणला तरी पुढच्याच कारखान्यात होती. म्हणलं मोरले आणील दुसरा कारखानावर आणला तरी येऊन नाहीच म्हणते. आज आहे कुठं म्हणला जरंडेश्वरच्या कारखान्यात. वा म्हणलं शेवट ह्याची बी दुर्कांडी आम्हाला दिसली. म्हणलं हाय कारखाना चालू आहे. नाही तर म्हणलं कसं कारखाना बंद पडला म्हणून आपल्याला बोललं काय इथं इथं तर काय आम्ही कांचो आम्हाला भेटले. त्याने आम्हाला वाट धावली की असा असा आज जावा लिहू नका माझं नाव सांगा कोणी अडवलं तर. ठीक आहे म्हणलं साहेब तुम्ही आम्हाला भेटलायसा तुमचंच नाव सांगत अडलं. दुसऱ्या ठिकाणी अडवलं साहेबांचं नाव सांगितलं तिथनं आम्हाला सोडलं. पण आम्हाला मशीन काय गावत नव्हती. शेवट अशी सावलीला गार आणि मशीन दिसली आणि याला म्हटलं चल कुठं नक्की प्रॉब्लेम आहे आम्हाला दावत जरा. कसं आहे सांगण्यापेक्षा पेशंट आम्ही कृती करून बघतो. मग ह्याला आणला ह्या समुंदर मी पाहुणे केलेला आहे. त्याला म्हणलं घे मागं सोडे कसं मागं झुलतंय तिचं बघतो. ह्यानं बी सोडलं प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि आम्ही घराच्या वाट्याला निघालो. म्हणलं भावा मला आता जाताना लय भुका लागले त्या सकाळ उपास ठेवलाय. भावा म्हणला टेन्शन घेऊ नको. मग आमच्या अन्नदात्याने मला चहा आणि टोस्ट खायला दिला आणि आम्ही आपलं गुळी घराच्या वाट्याला निघालो. हे फा वार लागत होते. इथं ट्रकाव गेलो असतो पण त्यातनं वाचलो. जेवून खाऊन घरी खाली येतोय तरी आमच्या गावातले कॉमेडी किंग माननीय श्री पैलवान अक्षय भाऊ शिंदे यांची सॉक्स घालण्याची स्टाईल बघा. हे माणूस जो रॉयल आहे विषय हार्डच असतो. मग काय सॉक्स बघितलं आम्ही आपल्या घरी जाऊन झोपलो.